काम आपल्या काळामध्ये आपल्या प्रयत्नातून सर्वांच्या झालं, पण प्रत्यक्षात यांच्या काळात त्याला मंजुरी मिळाली। पण ज्या वेळेला कामाचं वर्क पूर्वीचं जे सगळं होतं डिझाईन ते सर्व आपल्या काळात झालं, पण ही मंडळी आता खोट्या बोलतामध्ये आम्ही 78 कोटीची योजना आणली असं सांगून शहरातील जनतेला दिशाभूल करत आहेत। तर शहरातील जनतेनं भूलू नका, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका। आपण स्वतःला 5 वर्ष यांना विकू नका, कारण हे फक्त विकत घेणार आहेत आपल्याला, आणि आम्ही आपल्या सेवेसाठी आपल्या प्रश्नासाठी रोज बांधील असणार आहे। दुसरी गोष्ट एकच सांगतो आणि थांबतो, आपले उमेदवार आहेत जनतेतले, तुम्ही त्यांच्या दारात जाऊ शकता, घरी जाऊ शकता, रस्त्यात अडवू शकता, हक्काने बोलू शकता, पण दुसरे जे उमेदवार आहेत त्यांना भेटायला तुम्हाला 3-4 स्टेशन करावं लागतील। एक तर पहिला त्यांच्या दवाखान्याच्या बाहेर गार्डला सांगावं लागेल आम्ही अशा कामासाठी आलो, गार्ड सांगणार आतल्या कंपाऊंडर सांगणार त्यांच्या दुसऱ्या मॅनेजरला, परत मॅनेजर सांगणार फॅमिलीला, फॅमिली सांगणार साहेबांना, आणि मग तुमच्यापर्यंत येणार। त्यानंतर प्रत्येक गोष्ट तुम्हाला पीएला सांगावं लागणार, म्हणजे डायरेक्ट जनतेची नाळ असलेला आमचा उमेदवार आणि जनता आणि ते उमेदवार यांच्यामध्ये 5 माणसांना आपल्याला संपर्क करावा लागणार आहे। ही सगळ्या बाजूचा भविष्य काळाचा विचार करत जत शहर कुणाच्या ताब्यात द्यायचं आहे, जत शहराची नाळ जनतेची जडलेले अशा माणसांच्या ताब्यात जत शहर देण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी। सर्व ठिकाणी हात चिन्ह आहे, फक्त प्रभाग क्रमांक 6 मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष, काँग्रेस, महाविकास आघाडीचं कवची चिन्ह आहे। या ठिकाणी कवचीला मतदान करावं आणि सर्व आम्हाला संधी द्यावी एवढंच आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भारत।